हॅलो नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मंडळी, आपलं स्वयंपाकघर आपलं देवघर आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग असतो। आपल्या देवघरातून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निघत असते आणि आपल्या किचन मधल्या काही चुकांमुळे ती पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती नकारात्मकतेत बदलते। आता तुम्ही म्हणता ते कसं बरं, तर सांगते ऐका। तर आपल्या किचन मध्ये आपण रात्रीचं झोपताना खरकटे भांडेही ठेवू नये। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किचन मध्ये रात्रीचं खरकटे भांडे ठेवणं हे खूप अशुभ मानलं जातं। आपलं किचन हे आपल्या पूर्ण परिवाराचा केंद्रबिंदू असतो। आपल्या लेडीजचा बराचसा वेळ हा किचन मध्ये जात असतो आणि किचनच व्यवस्थित नसेल तर आपलं मन पण लागत नाही किचन मध्ये। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या किचन मध्ये त्यांचं देवघर असेल तर त्या किचन मध्ये आपण खरकटे भांडे हे रात्रीचं ठेवून तसंच झोपू नये। असं म्हणतात की रात्रीचं जर खरकटे भांडे आपण किचन मध्ये तसंच ठेवून झोपलो तर देवी लक्ष्मी नाराज होत असते। आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, देवी लक्ष्मी जर नाराज झाली तर आपल्या घरामध्ये गरिबी येण्याची लक्षणं असतात। तर संध्याकाळचं माझं कसं रुटीन असतं, संध्याकाळी मी किचन कसं क्लीन करून ठेवत असते, दिवाबत्ती कशी करते, हेच मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। तर संध्याकाळी आपण प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्य मावळायच्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावायचा, घरामध्ये देवपूजा करायची, धूप दीप दाखवायचं आणि त्यानंतर आपला जो स्वयंपाक आहे तो करून घ्यायचा। लवकरच थोडंसं स्वयंपाकाला लागलं ना, आपला स्वयंपाक पण होतो, सगळ्यांची जेवण व्यवस्थित होतात आणि सगळे संगच आपल्याला भांडे पण घासता येतात। मग तर तुम्ही बघू शकता माझे दुपारचे पण थोडेसे भांडे होते, स्वयंपाकाचे पण आहेत आणि जेवणाचे पण भांडे आहेत। तर बेसिन गच्च भरली। तर एवढे भांडे घासण्यासाठी आणि किचन क्लीन करण्यासाठी लय तर लय अर्धा ते पाऊण तास लागतो फक्त। पण आपलं किचन एकदम क्लीन राहतं आपण रात्रीचं जर भांडे घासले तर। आणि सकाळचं उठल्यानंतर आपल्याला किचन एकदम क्लीन दिसलं ना की आपला दिवस एकदम मस्त जातो, दिवसाची सुरुवातच एकदम छान होते। तर रात्रीचं सगळ्यांची जेवण झाल्यानंतर जे जेवण उरलेलं आहे ते आपण छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवायचं झाकून आणि भांडे सगळे घासायला घ्यायचे। वास्तुशास्त्रामध्ये असंही सांगितलेलं आहे की रात्रभर जर खरकटे भांडे गॅसवरती किचनवरती जर पडून राहिले तर एक खरकटी भांडी जी आहेत ते आपल्या घराला गरिबी आणतात आणि याचाच विपरीत परिणाम म्हणजे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं। असे मानले जाते की रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवल्याने घरातील लोकांवर राहू केतूचा अशुभ परिणाम होतो। रात्रीच्या वेळी गॅसवर आपण चपात्या केलेला तवा तसाच ठेवू नये, कधी शेगडीवर म्हणा, चुल्यावर म्हणा किंवा खरकटी भांडे सुद्धा ठेवू नये। असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा देवी नाराज होत असते। आपल्या वास्तुशास्त्रानुसार रात्रीचं झोपताना खरकटी भांडे नेहमी घासून स्वच्छ करूनच झोपावं। त्यानंतर आपलं घर सुद्धा नेहमी स्वच्छ असावं। ज्याच्या घरात स्वच्छता असते त्याच्याच घरात माता लक्ष्मी वास करत असते। आणि जरी काही कारणाने तुम्हाला भांडी घासता आली नाही, तुम्ही आजारी आहात किंवा काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे तुम्हाला भांडी घासता आली नाही, तर तुम्ही निदान भांडी धुवून तरी एखाद्या टपामध्ये भरून ते झाकून ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी घासले तरी मग चालतात, पण त्यामधलं खरकट काढून ते भरून नक्की ठेवावी। आपल्या घरातील स्वयंपाकघर हे आपल्या संपूर्ण कुटुंबाचं केंद्र असतं, कारण आपण लेडीज आपला बराचसा वेळ हा किचन मध्येच घालवत असतो। शेवटी माणूस काम कशासाठी करतो, त्याला 2 वेळेचं जेवण हे व्यवस्थित मिळावं यासाठी। त्यामुळे स्वयंपाकघरात काही महत्त्वाचे नियम पाळावे असं वास्तुशास्त्र सांगतं। तर आपल्या किचन मध्ये आपण अस्वच्छता ठेवली, खरकटी भांडी ठेवली, काही अशा चुका केल्या तर आपल्याला जाणून येत नाही, पण काय होतं ना, मुलं पहा चिडचिड करतात, घरामध्ये किरकिर होत राहते, अगदी छोट्या छोट्या कारणांवरून नवरा बायकोमध्ये वादविवाद होत राहतात। लक्ष्मी घरामध्ये येते म्हणजे पैसा घरामध्ये येतो, पण येतो तसंच तो बाहेर जातो, म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने तो खर्च झाला जातो। तर याचं कारण हेच असतं की आपल्या घरामध्ये आपण दिवाबत्ती व्यवस्थित करत नाही, आपलं किचन व्यवस्थित ठेवत नाही, आपल्या घराची स्वच्छता आपल्याकडून व्यवस्थित होत नाही, तर हेच कारण असतात। यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि मग त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात। आपल्या लेडीजचा बराचसा वेळ हा किचन मध्ये जात असतो आणि किचन एकदम व्यवस्थित नीटनेटकं स्वच्छ जर असेल तर आपल्याला काम करायला सुद्धा एकदम उत्साह येतो आणि आपण काम व्यवस्थित करतो पण। आणि आता पुढली गोष्ट पाहूया आपण, आपल्या किचन वरती आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीयेत। तर बघा, वास्तुशास्त्रामध्ये दिशा आणि पंचतत्वे अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश हा सर्वात मोठा आधार आहे। त्यांच्याच आधारावर शुभ अशुभ, लाभ, फळ, शक्यता अशक्यता हे विचारात घेतले जातं। वास्तुशास्त्रानुसार आपलं किचन हे नेहमी आग्नेय दिशेला असलं पाहिजे।
आग्नेयाशी संबंधित वस्तू आग्नेय दिशेलाच असल्या पाहिजे. आगीशी संबंधित कामं आग्नेय दिशेला केल्याने ही दिशा आरोग्य राखते, मानसिक संतुलन आणि बुद्धिमत्ता व्यवस्थित ठेवण्यासाठी तिची भूमिका बजावत असते. त्यामुळे अशा काही वस्तू आपण चुकीच्या दिशेला जर ठेवल्या किचनवरती तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होत असतो. घरामध्ये वादविवाद होत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील जी गृहिणी असते तिला मानसिक त्रास हा सहन करावा लागतो. आता बघा, किचन मध्ये आपल्याला वारंवार कोणत्या गोष्टी लागतात? हळद, मीठ, मसाले, तेल. तर हळद आणि मीठ हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. तर ते आपण गॅस जवळ ठेवलं तरी पण चालतं. आता हे तर आपण गॅस जवळ ठेवू शकतो. आता आपल्याला गॅस जवळ ठेवायचं काय नाही ते सांगते. तर आपल्याला हंडा किंवा माठ हा पाण्याने भरलेला गॅस जवळ अजिबात ठेवायचा नाही. बघा, अग्नी आणि पाणी एकत्र नसतं कधी. त्यामुळे हे दोन्ही परस्पराशी पूरक दोन्ही गोष्टी आपण एकत्र कधी ठेवू नये. त्यामुळे पाण्याचा हंडा तुम्हाला ठेवायचा असेल आणि ठेवतातच किचनवरती एक पाण्याने भरलेला हंडा, तर तो थोडासा लांब ठेवायचा. जसं की आपली बेसिन ईशान्य कोपऱ्याकडे असते, तर त्या कोपऱ्याकडे जरी तुम्ही हंडा कळशी भरून ठेवलं तरी पण चालतं, पण एकदम गॅस जवळ अजिबात ठेवायचं नाही आपल्याला. तर आपण पाण्याचा हंडा गॅसच्या अजिबात एकदम जवळ नाही ठेवायचा, कधी हे लक्षात ठेवायचं, थोडासा लांब ठेवायचा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तेल तर किचनमध्ये लागतच असतं स्वयंपाकासाठी. तर आपण तेलाचं कॅन जे आहे किंवा तेलाची जी किटली आहे, बॉटल आहे, ती अजिबात गॅसच्या एकदम जवळ ठेवायची नाही. तर ती पेट घेते असते पटकन अग्नीपासून. तर ते तेल सुद्धा आपण एकदम गॅसच्या जवळ ठेवायचं नसतं, ते जरा तुटाक ठेवायचं असतं. तर बघा, आपण किचनमध्ये तेलामध्ये काही ना काही तळत असतो आणि तळून झाल्यानंतर जी कढई असते तेलाची ती कधीही तशी झाकून नसती ठेवायची गॅसवरती. तिच्यातलं तेल तुम्ही कशामध्ये तरी काढून ठेवा किंवा दुसरीकडे झाकून ठेवा, पण ती कढई गॅसवरती तशीच कधी सोडायची नसते. तुम्ही गॅसजवळ अशा काही वस्तू ठेवल्या ना, तेल म्हणा, पाणी म्हणा, यामुळे ना आपल्या घराला वास्तुदोष लागला जातो. आता पुढली गोष्ट सांगते. आपल्यातील बऱ्याच जणींना अशी सवय असते की आपण चपात्या पोळ्या करून झाल्यानंतर तो गरम तवा आहे तो पाण्याखाली तसंच ठेवतात आणि त्यावरती पाणी पडल्यानंतर तो चरचर जो आवाज येतो, त्या आवाजामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होण्याची शक्यता असते. त्यामुळं गरम तवा आपण कधीही पाण्याखाली धरू नये किंवा त्याच्यावरती पाणी टाकू नये. थोडासा कोमट झाल्यानंतर तुम्ही तो घासून काढावा. कोमट तवा घासला ना खूप छान निघतो बघा. आता बघा, व्हिडिओमध्ये मी काय दाखवतेय, गॅसचा जो पाईप आहे तो दाखवतेय. तुम्ही म्हणता ही का दाखवतेय? तर जो पाईप बसवलेला आहे ना, त्याला मी अशी क्लिप बसवलेली आहे. गॅसच्या पाईपासाठी अशा क्लिपा मिळतात पहा. त्या क्लिपा जर लावल्या ना एक टाकीजवळ आणि एक इथं गॅसजवळ, त्या क्लिपा बसवल्यानंतर गॅस अजिबात लीक होण्याची भीती नसते. तर अशा क्लिपा बसून टाकलेल्या आहेत मी, तुम्ही पण नक्की बसा. तर त्यामुळं आपण सेफ राहतो. तर असं मी दिवा लावत असते आग्नेय कोपऱ्यामध्ये. अगदी थोडंसं तूप किंवा तेल घेऊ शकता आणि दिवा लावायचा. मी संध्याकाळी पण लावत असते आणि सकाळी पण लावत असते. तो आपण आग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा आणि गॅसपासून थोडासा तुटक लावायचा. असं केल्याने अग्निदेवता खुश होतात बरं का, आणि आपल्या घरावर त्यांची कृपादृष्टी हमेशा राहते आणि घर परिवारातले सगळ्यांचे डोके शांत राहतात यामुळे. त्यामुळं आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण थोडासा दिवा थोडा वेळ का होईना नक्की लावत जायचा. तर अशा वास्तुशास्त्रांच्या नियमांचं आपण पालन केलं ना, थोडं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पहा, यांचं जर आपण पालन केलं तर आपल्या घरामध्ये सगळ्यांची प्रगती होत असते. कुठल्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत. आणि मी कसं किचन क्लीन केलंय तुम्हाला पूर्ण दाखवते आता. तर असं जर किचन रात्रीच आपण क्लीन करून ठेवलं तर माता लक्ष्मी तर हमेशा आपल्यावर खुश राहते आणि आपल्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही. आणि किचन क्लीन असल्यामुळं आपल्या स्त्रियांचा माइंड सुद्धा थोडासा शांत राहतो आणि आपली चिडचिड पण होत नाही. सकाळी उठल्यानंतर असं जर किचन पाहिला ना तर दिवस किती छान जातो बघा. तुम्ही करून पहा, किती छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता मी दिवा लावलेला आहे. तिथंच माझं हळद, मीठ, त्यानंतर काळी मिरी हे सगळं एकत्र ठेवलेलं आहे. मी तिथं दिवा लावत असते आग्नेय कोपऱ्यामध्ये. मी असं केल्याने सुद्धा देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते बरं का. आता बघा, तेलाची किटली माझी जी आहे ती गॅसच्या वरती आहे. तर थोडीशी अशी सरकून ठेवत असते मी. तर स्वयंपाक करताना मी तिथंच वरती ठेवून दिली. तर असं नाही करायचं, कधी गॅस जवळ नाही ठेवायचं, गॅसपासून थोडंसं तुटाक ठेवायची. तर तुम्ही बघू शकता मी किटली अशी थोडीशी सरकून घेतली आणि तिथं ठेवली. एकदम चिटकून तेल कधी ठेवायचं नाही गॅसला. आणि आपलं देवघर जर किचनमध्ये असेल तर आपण किचनमध्ये तर अजिबात खरकटे भांडे हे ठेवू नयेत. किचन हमेशा क्लीन ठेवावं आपलं.
तर बोलता बोलता माझं किचन पण आवरून झालेलं आहे. किचन एकदम क्लीन झालं आहे आणि आता मी लाईट बंद करून पण तुम्हाला दाखवते. तर ही छोटीशी माहिती, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.